हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द चॅनल. आज आपण बनवणार आहोत अगदी झणझणीत मसालेदार आणि चविष्ट कोळंबी रस्सा. हा रस्सा गरम भात, भाकरी किंवा चपातीसोबत मस्त लागतो. तर सर्वप्रथम कोळंबी स्वच्छ धुवून त्याला थोडं मीठ आणि हळद लावून बाजूला ठेवूया. आणि कोळंबीसाठी मसाला करण्यासाठी आपण कढईमध्ये तेल गरम करून त्यात कांदा आणि खोबरं भाजून घ्यायचं आहे आणि वरून लसूण, आलं आणि कोथिंबीर टाकायची आहे. हे छान परतून झालं की नंतर आपण थंड करून हे मिक्सरमध्ये मसाला बनवून घेणार आहे. फोडणीसाठी आपण एक कांदा आणि टोमॅटो चिरून घ्यायचा आहे आणि रस्सा झाला की त्यावर आपण थोडीशी कोथिंबीर चिरून टाकणार आहोत. इथे मी हा सवाई कोळंबी रस्सा मसाला 1 चमचा आणि लाल तिखट, काश्मीरी तिखट, धना पावडर आणि गरम मसाला असे सर्व मसाले घेतले आहेत. आता आपण तेलामध्ये फोडणीसाठी एक कांदा चिरून टाकणार आहोत. कांदा छान असा गोल्डन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. त्यानंतर एक टोमॅटो चिरून टाकायचा आहे. टोमॅटो सुद्धा छान मऊ होईपर्यंत या कांद्यामध्ये परतून घ्यायचा आहे. आता कांदा आणि टोमॅटो परतून झाले की इथे मी साधारणपणे 1 चमचा अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकली आहे. पेस्ट छान परतून झाली की आपण सर्व मसाले टाकून ते आपण छान तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत. आता आपले मसाले परतून झाले आहेत. यामध्ये आपण तयार केलेलं कांदा, खोबरं, अद्रक, लसूण आणि कोथिंबीरचं वाटण घालणार आहोत. हे वाटणही यामध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून आपण 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचं आहे. सर्व मसाला परतून झाला की त्यामध्ये मॅरिनेट केलेली कोळंबी टाकायची आहे आणि हळुवारपणे कोळंबी या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. कोळंबी मिक्स करून झाली की आपण आवश्यकतेनुसार यामध्ये गरम पाणी टाकणार आहोत आणि रश्श्याला 5 मिनिटं उकळी येऊ द्यायची आहे आणि 2 ते 4 कोकम असतील तर कोकम टाकायचे आहेत. कोळंबी मॅरिनेट करताना जर लिंबाचा रस टाकला असेल तर कोकम टाकायची गरज नाही. आता रस्सा उकळी आला की त्यामध्ये कोथिंबीर चिरून टाकायची आहे. कोळंबी जास्त शिजवायची नाही, नाहीतर ती कडक होऊ शकते. आता आपला गरमागरम झणझणीत कोळंबी रस्सा तयार आहे. हा रस्सा गरम भात, भाकरी किंवा चपातीसोबत सर्व करा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.